चलो नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे पीपीएच. पीपीएच मध्ये आपण दोन्ही याच्यातून पाहू एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनी, जेणेकरून आपल्या तिकडे डीएमआरचं टार्गेट आयपीएल प्लस पीआर पण होईल. ठीक आहे, कंबाईनली डाटा आहे आपला जो त्या रीतीने आपण करू. त्याच्यामध्ये जे पीपीएच आहे पोस्ट पार्टम हेमरेज. ठीक आहे, पीपीएच काय पोस्ट पार्टम हेमरेज केव्हा होत आहे ब्लिडिंग मग आफ्टर डिलिव्हरी होत आहे. ठीक आहे, तर त्याचा काही क्रायटेरिया असेल. अँटीपार्टम हेमरेज म्हणतो आपण, दोन कॅटेगरी येते. एक राहते अँटीपार्टम बिफोर डिलिव्हरी आणि आफ्टर द बर्थ ऑफ द बेबी किंवा आफ्टर डिलिव्हरी. तर जे आफ्टर डिलिव्हरीमध्ये जे हेमरेज होत आहे किंवा ब्लड लॉस होत आहे त्याला काय म्हणतो आपण पोस्टपार्टम हेमरेज. तर डेफिनेशन काय म्हणते पोस्टपार्टम हेमरेजची, एक स्पेसिफिक क्रायटेरिया दिलाय. ब्लीड तर पूर्ण होतच आहे. ठीक आहे, आपण बघितलंय की नॉर्मल डिलिव्हरी जर होत असेल तर त्या वुमनमध्ये ब्लिडिंग तर होणारच आहे ड्यू टू प्रोसिजर. ठीक आहे, जे काही नॉर्मल लेबरची प्रोसेस मधून जात आहे. प्लॅसेंटा कारण सेपरेट होणार आहे. प्लॅसेंट आपण जेव्हा मागच्या लेक्चरमध्ये जाऊ तर आपला प्लॅसेंटा होता अपर युट्राइन सेगमेंट सोबत जोडून होता. त्याच्यावरती बेझल आर्टरी होती, बेझल आर्टरीचे स्पायरल आर्टरीज होत्या आणि त्या मग नंतर प्लॅसेंटा मध्ये ब्लड सप्लाय करत होता. आता तिथून तो सेपरेट होत आहे तर ब्लिडिंग तो होणारच आहे. पण हो, ब्लिडिंग होणार आहे पण त्याच्या अमाऊंटवर डिपेंड करते, त्या ब्लिडिंगच्या अमाऊंटवर डिपेंड करते. नॉर्मली जर नॉर्मल वजानल डिलिव्हरी असेल तर त्यामध्ये ब्लिडिंग जे अमाऊंट आहे ते असते 500 ml 500 ml जर पर्यंत 500 ml पर्यंत नॉर्मल हेल्दी वुमन आहे, कुठल्याच प्रकारचं हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर नाहीये किंवा कुठला आजार नाहीये, तर तिथे 500 ml जर ब्लड लॉस होत असेल तर इट इज कन्सिडर्ड ॲज नॉर्मल. पण त्याच्या वरती जर होत असेल 500 ml च्या वरती जर ब्लिडिंग होत आहे किंवा ब्लड लॉस मोर दॅन 500 ml तर त्याला काय म्हणतो पोस्टपार्टम हेमरेज. तर 2-3 क्रायटेरिया इथे. पहिला जो क्रायटेरिया डेफिनेशन काय म्हणते की इफ द ब्लड लॉस इज मोर दॅन 500 ml, तो एक क्रायटेरिया पहिला झाला की ब्लड लॉस जर 500 ml नॉर्मल डिलिव्हरीमध्ये ब्लड लॉस जर 500 ml पेक्षा जास्त लॉस होत असेल, सोबतच तो जो ब्लड लॉस आहे तो 24 तासाच्या आत होत असेल, डिलिव्हरी पासूनचा पिरियड ते 24 तास एका दिवसापर्यंत, त्या पिरियड पर्यंत जर ब्लड लॉस हा 500 ml पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतो आपण पोस्टपार्टम हेमरेज. ठीक आहे, तर ब्लिडिंग हे किती वेळपर्यंत होतं नॉर्मली? प्लॅसेंटा किती वेळात सेपरेट होतो? 30 मिनिट्स. सेपरेट हा 15 मिनिटात होतो. सेपरेट युट्राइन सेगमेंट पासून सेपरेट हा 15 मिनिटात होतो. पण तिथून त्याचं काम जे आहे बाहेर निघायचं एक्सपल्शन ऑफ प्लॅसेंटा तो 30 मिनिटं घेतो किंवा अर्धा तास घेतो. ठीक आहे, आणि त्या सेपरेट झाल्यानंतर तिथे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स बिगिन होतात. इमॅजिन करू शकता ना की एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि मायोमेट्रियमच्या वरती कुठल्या आहे? मायोमेट्रियम मध्ये जे रिसेप्टर्स आहे ऑक्सिटोसिनसाठी, तर ऑक्सिटोसिन येऊन बाइंड होणार आहे त्या मायोमेट्रियमला आणि तिथे कॉम्प्रेस कोणाला करणार आहे? त्याच्या खाली काय आहे? बेझल आर्टरी आहे. बेझल आर्टरीच्या नंतर स्पायरल आर्टरीज आहे. त्या बेझल आर्टरीला दाब पडेल. त्या बेझल आर्टरीला मायोमेट्रियम जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करेल, वरचा मायोमेट्रियम जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करेल तर त्याचा दाब कोणावर पडेल? बेझल आर्टरीवर. आणि ब्लड फ्लो जो आहे तो तेवढ्या प्रमाणात जाणार आहे का? मग नाही. तर त्याच्यामुळे ब्लिडिंग हे स्टॉप होऊन जाईल. ठीक आहे, तर हे मेकॅनिझम झालं की नॉर्मली पाहिजे का तिथे सगळ्यात पहिले तो ऑक्सिटोसिन रिलीज झालं पाहिजे. ऑक्सिटोसिन रिलीज झालं पाहिजे कुठून? पोस्टेरियर पिट. ते तर होतच राहते. ठीक आहे, नॉर्मल जे प्रोसिजर आहे त्यामध्ये ड्युरिंग थर्ड स्टेज ऑफ लेबर प्लॅसेंटा हा बेबी हा डिलिव्हर्ड झाला, आता प्लॅसेंटा डिलिव्हर होत आहे तर तिथे ऑक्सिटोसिनचं भरपूर जास्त प्रमाण आहे आणि मायोमेट्रियमला सगळे येऊन चिपकून राहिले, तिथे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स होत आहे. तर 2 मेकॅनिझम आहे. एक ऑक्सिटोसिन आलं पाहिजे, जेवढेही ऑक्सिटोसिन आलं आहे तेवढेही ऑक्सिटोसिन मायोमेट्रियमच्या रिसेप्टर्सवर जाऊन चिपकले पाहिजे, जेणेकरून तिथे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन किंवा मायोमेट्रियम जे कॉन्ट्रॅक्ट करेल त्याच्यामुळे बेझल आर्टरी दबल्या गेली पाहिजे आणि ब्लिडिंग हे स्टॉप झाली पाहिजे. हा कन्सेप्ट क्लिअर झाला? ठीक आहे, तर सिंपल मध्ये 500 ml पेक्षा जास्त आणि सोबतच 24 तासाच्या आत जर होत असेल तर त्याला काय म्हणू आपण? पोस्टपार्टम हेमरेज. बढिया आहे. त्याच्यानंतर सांगा 500 ml म्हणजे जर दिलाय 500 ml तर 500 ml पाहिजे असं आहे का? मी जर सांगितलं तर 500 ml पाहिजे, हो ना? मी सांगितलं ना 500 ml च्या वरती जर ब्लड लॉस होत असेल तर त्याला काय म्हणतो? पीपीएच. पण जर समजा 350 ml ब्लड झालं लॉस तर त्याला म्हणाल का? नाही म्हणाल. 400 झालं तर 350 झालं तरी म्हणाल, 400 झालं तरी म्हणाल. केव्हा? जर ती मदर हिमोडायनेमिकली अनस्टेबल असेल, तिच्या अंगात ताकदच नाही आहे, तिचा नॉर्मल बीएमआय का राहतो 18 ते 23-24 पर्यंत, तिचा बीएमआय जो आहे बेझल मेटाबॉलिक रेट जो आहे तो 18.5 पेक्षा कमी आहे, ती ऑलरेडी अॅनेमिक आहे, तिच्यामध्ये ऑलरेडी ब्लडचं व्हॉल्यूम कमी आहे, तर त्या केसमध्ये तिचं 350 ml जरी लॉस झालं
तरी ते पीपीएच मध्ये जाऊ शकते. आणि पीपीएच म्हणजे ब्लड लॉसच नाही, त्या ब्लड लॉस होण्यापासूनचे त्याचे जे दुष्परिणाम आहे त्या आईवर, त्याला कन्सिडर करतो आपण पीपीएच मध्ये. म्हणजे 500 ml झालं तर 500 ml पेक्षा जास्त झालं तर त्याच्यामुळे मदरची तब्येत जी आहे ती खालावली, ती हिमोडायनेमिकली अनस्टेबल झाली, हायपोटेन्शन झालं, ब्लड लॉस खूप झालं, टॅकिकार्डिया झालं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे इकडे शॉक मध्ये जात आहे ती मदर, 500च्या वरती आहे ब्लड लॉस म्हणून. एक नॉर्मल हेल्दी वुमन आहे, तर तिचं ब्लड लॉस किती झालं, 500च्या वरती 700 झालं. त्याच्यामुळे तिच्या अंगातलं जे 700 ml ब्लड होते ते कमी झालं, व्हॉल्यूम कमी झालं, त्याच्यामुळे ती चान्सेस आहे तिकडे शॉक मध्ये जायची. पण सोबतच इकडे 400 ml झाले, पण इकडे कशी आहे, ठीक आहे, अंडरवेट आहे, बीएमआय कमी आहे, त्याच्यासोबतच ती माइल्ड अॅनिमिया सुद्धा आहे, अॅनिमिया आहे, तर तिचे 400 ml पण तेवढेच भारी राहू शकतात. म्हणून गरजेचं नाही की 500 ml आपण पकडू, हो, पण जर आलं की अॅनिमिया असेल, तिचं बीएमआय जर कमी असेल आणि 400 ml झालं तर त्याच्यातही त्या कंडिशन मध्ये आपण पीपीएच म्हणू. हा झाला एक गोष्ट, क्लिअर झालं. पीपीएच म्हणजे ब्लडच्या व्हॉल्यूम वरूनच ठरवत नाही आपण, ब्लडच्या व्हॉल्यूमच्या लॉसवर नाही ठरवत, त्या व्हॉल्यूम लॉस नुसार त्या मदरमध्ये कॉम्प्लिकेशन कसे जनरेट होत आहे तेवढ्या अमाऊंट नुसार 400 ml पण तेच कॉम्प्लिकेशन जनरेट करू शकते आणि 700 पण तेवढेच करू शकते. क्लिअर आहे सबको. त्याच्यानंतर हा झाला पीपीएच. पीपीएच नंतर एक राहते सेकंडरी पीपीएच. सेकंडरी पीपीएच मध्ये का, एक आहे प्रायमरी पीपीएच. पीपीएच तर एक नॉर्मल सांगितलं 500 ml 24 आवर्सच्या अंदर. त्या पीपीएच मध्ये आपण जर पाहिलं, एक आहे प्रायमरी पीपीएच आणि दुसरा आहे सेकंडरी पीपीएच. प्रायमरी पीपीएच म्हणजे का, इमिडिएटली आफ्टर डिलिव्हरी जर ब्लड लॉस होत असेल आणि 24 तासाच्या आतमध्ये, तर तेच पीपीएचलाच आपण प्रायमरी पीपीएच म्हणू, ठीक आहे. आणि जर सेकंडरी पीपीएच म्हणजे का, 24 तासानंतर मदरनी नॉर्मली 400, नॉर्मल हेल्दी वुमन आहे आणि ब्लड लॉस किती झालं 500, तर आपण पीपीएच म्हणणार आहोत का, नाही. पण 24 तास होऊन गेले, आता मदरनी ब्लीड करणं चालू करून दिलं 24 तासानंतर, तर 24 तासानंतर पासून तर 6 हप्त्यापर्यंत, तर त्याला म्हणतो आपण डिलेड सेकंडरी किंवा लेट पीपीएच, ठीक आहे. तर लेट पीपीएच केव्हा होत आहे, 24 तासानंतर तर प्युपेरियम पिरियड पर्यंत किंवा 6 हप्त्यापर्यंत, 1.5 महिन्यापर्यंतचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये जर मदर ही ब्लीड करत आहे तर त्याला म्हणू आपण सेकंडरी पीपीएच. त्याच्यानंतर समजलं प्रायमरी आणि सेकंडरी, म्हणजे पहिल्या दिवसापर्यंत असेल तर प्रायमरी, आणि पहिल्या दिवस झाल्यानंतर तर 1.5 महिन्यापर्यंत असेल तर सेकंडरी. त्याच्यानंतर मायनर पीपीएच आहे आणि सिव्हिअर पीपीएच आहे. मायनर म्हणजे का, की ब्लड लॉस जर 1000 ml पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणू आपण मायनर पीपीएच. हो, मायनर आहे, नॉर्मली 500 होतेच, 1000 ती मदर टॉलरेट करून घेईन, कसे तरी आपण फ्लुइड देऊ, ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज नाही पण फ्लुइड वगैरे देऊ तर आपण मॅनेज करून घेऊ. तर 1000 ml कमी जर ब्लड लॉस होत असेल त्याला म्हणू मायनर पीपीएच, आणि 1000 ml वरती जर होत असेल तर त्याला म्हणू आपण सिव्हिअर पीपीएच. क्लिअर आहे. त्याच्यानंतर पीपीएच मध्ये अजून 2 टर्म्स आहे, एक आहे थर्ड स्टेज हेमरेज आणि एक आहे ट्रू पीपीएच. काय, थर्ड स्टेज हेमरेज आणि ट्रू पीपीएच. तर ट्रू पीपीएच म्हणजे का, की डिलिव्हरी झाल्यानंतर ब्लीड केव्हा होत आहे, प्लॅसेंटा आल्यानंतर पासून तर 24 तासापर्यंत. पीपीएच काय म्हणते, डिलिव्हरी झाल्यापासून तर 24 तास हे म्हणते पीपीएच, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण का पाहत आहोत, ट्रू पीपीएच. तर ट्रू पीपीएच म्हणजे का, ते जे 30 मिनिटं लागत आहे त्याला सोडून द्या प्लॅसेंटा सेपरेट व्हायचं, प्लॅसेंटा बाहेर आल्यापासून तर 24 तासापर्यंत, त्याला काय म्हणू आपण ट्रू पीपीएच. आणि दुसरा आहे थर्ड स्टेज हेमरेज. थर्ड स्टेज मध्ये काय होत आहे, प्लॅसेंटा डिलिव्हरी होत आहे, तर थर्ड स्टेज मध्ये हेमरेज होत आहे. नावावरून समजून जा की थर्ड स्टेज मध्ये हेमरेज होत आहे, म्हणजे प्लॅसेंटा निघाला नाही अजून. इकडे प्लॅसेंटा निघाल्यानंतर ब्लीड होत आहे 24 तासापर्यंत, जे ब्लीड आहे प्लॅसेंटा निघाल्यापासून तर 24 तासापर्यंत, त्याला म्हणू आपण ट्रू पीपीएच. आणि उरला कोणता, तो अर्धा तासाचा पिरियड. तर प्लॅसेंटा अजून बाहेर याचाच आहे, बच्चू येऊन गेला पण प्लॅसेंटा अजून बाहेर याचाच आहे, तर त्या पिरियड मध्ये जे ब्लीडिंग होत आहे त्याला म्हणतो आपण थर्ड स्टेज हेमरेज. क्लिअर झाले टर्म्स प्रत्येकाला, एक वेळा सांगू 2 मिनिटात, ठीक आहे. पीपीएच आहे, पीपीएच जनरल पीपीएच काय म्हणते, 500 ml पेक्षा जास्त आणि 24 तासाच्या आत, हा झाला पीपीएच. मग त्याच्यात येते प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी म्हणजे का, इमिडिएट 24 तासापर्यंत, डिलिव्हरी झाल्यापासून तर 24 तासापर्यंत, त्याला का म्हणू प्रायमरी.
24 तासापासून तर 1.5 महिन्यापर्यंत किंवा 6 वीक पर्यंत त्याला म्हणू आपण सेकंडरी. प्रायमरीला आपण इमिडिएट सुद्धा म्हणू, कारण लवकर लगेच होत आहे डिलिव्हरी झाल्यानंतर 24 तासापर्यंत इमिडिएट. आणि सेकंडरीला आपण लेट म्हणू, 24 तासानंतर ते 1.5 महिन्यापर्यंत, किंवा डिलेड म्हणू, लगेच व्हायचं होतं तिथे तर नाही झाला, दुसऱ्या दिवसानंतर 1.5 महिन्यापर्यंत होत आहे ब्लिडिंग, त्याला म्हणू आपण डिलेड सेकंडरी किंवा लेट पीपीएच. हा झाला प्रायमरी आणि सेकंडरी. मग मी म्हटलं की त्या पीपीएच मध्ये ज्यामध्ये 500 ml पेक्षा जास्त आणि 24 तासाच्या आत, त्याच्यात 2 टाइप्स आहे, सब टाइप्स आहे. ते कुठले? एक आहे थर्ड स्टेज हेमरेज आणि दुसरा आहे ट्रू पीपीएच. थर्ड स्टेज हेमरेज म्हणजे का? बच्चू बॉर्न झाला आणि प्लॅसेंटा डिलिव्हर व्हायचाच आहे, तर त्यामध्येच ब्लिडिंग चालू झाली, दॅट इज थर्ड स्टेज हेमरेज. कारण थर्ड स्टेज मध्ये प्लॅसेंटा डिलिव्हर व्हायचा आहे, तर प्लॅसेंटा डिलिव्हर व्हायच्या पहिलेच तिथे बच्चू आला पण प्लॅसेंटा डिलिव्हर व्हायचाच आहे, तर तिथे ब्लिडिंग चालू झाली, दॅट इज थर्ड स्टेज हेमरेज. आणि त्याच्यानंतर म्हटलं ट्रू पीपीएच. तर ट्रू पीपीएच म्हणजे का? की आफ्टर एक्सपल्शन ऑफ प्लॅसेंटा तिथे ब्लिडिंग होत आहे पण 24 तासाच्या आत. हे झाले तुमचे टर्मिनॉलॉजीज. त्याच्यानंतर काही कन्सेप्ट आहे की इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज ऑफ मॅटर्नल डेथ. म्हणजे जेवढ्याही जवळपास वर्ल्ड वाईड 35%, म्हणजे जेवढेही 100% जर 100 वुमन्स जर मरत असेल ड्युरिंग डिलिव्हरी, त्याच्यातून 35% ज्या मदर्स आहे हा पीपीएच पासून, ठीक आहे, डेथ होते. त्याच्यामध्ये सगळ्यात क्रुशियल जो अवर आहे ते राहते 2 तास सुरुवातीचे. त्या 2 तासात तुम्ही जर ट्रीट नाही केलं त्या वुमनला, तर ती सडन 2 तासापर्यंत जर व्यवस्थित डील नाही केलं किंवा ट्रीटमेंट नाही दिली, तर तिचं काय होईल? तिथे डेथ होऊन जाईल. तर वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज, पीपीएच इज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज ऑफ मॅटर्नल डेथ. किती आहे? 35%. इंडियामध्ये किती येते? जवळपास 2 to 4% नॉर्मल डिलिव्हरी असेल तर. आणि सिझेरियन सेक्शन मध्ये पण पीपीएच होते, आणि सिझेरियन सेक्शन मध्ये ब्लड लॉस किती होता? नॉर्मल 1000 ml आणि नॉर्मल मध्ये 500 ml. ठीक आहे, तर तिथे केव्हा म्हणू आपण पीपीएच की ब्लड लॉस इज मोर दॅन 1000 ml which occurs within 24 hours after delivery, that is called as primary PPH due to cesarean section. आणि नंतर होत असेल 24 तासानंतर, तर त्याला आपण सेकंडरी पीपीएच म्हणू. क्लिअर आहे? हे झालं तुमचं इंट्रोडक्टरी पार्ट. त्याच्यानंतर पीपीएच टर्म्स झाल्या, सेकंडरी प्रायमरी कन्सेप्ट क्लिअर आहे, प्रायमरी सेकंडरी. त्याच्यानंतर मेन जे कॉजेस आहे पीपीएच आता कशामुळे होत आहे, पीपीएच हे कशामुळे होत आहे? ब्लिडिंग तर होत आहे, आपल्याला एवढं माहिती आहे की बेबी डिलिव्हर झाला, ब्लिडिंग होत आहे त्या बेझल आर्टरी पासून. आणि बेझल, कारण प्लॅसेंटा सेपरेट होणं चालू केलं. प्लॅसेंटाचे सेपरेशनचे 2 मेथड होते, मॅथ्यू डंकन आणि स्कूल्स मेथड. तर ज्यांनी कोणी होत असेल, पण स्पायरल आर्टरीज आता सेपरेट होत आहे प्लॅसेंटाच्या त्या जे वॅकंट स्पेसेस आहे, ठीक आहे, तिथे ब्लिडिंग जे आता बाहेर येणार आहे, तर ते 500 ml होत आहे, ते नॉर्मल आहे, आणि त्याच्यावरती झालं तर पीपीएच म्हटलं आपण त्याच्यात. तर ते जे ब्लिडिंग होत आहे ते एक्सेसिव्ह होत आहे, जास्त होत आहेत, तर ते कारण काय असेल? तर त्याचे 4 कारण आहे. 4 T's म्हणतो त्याला आपण, 4 T's ऑफ पीपीएच. तर त्याच्यात सगळ्यात पहिला जो कारण आहे तो आहे टोन. टोन हे लक्षात ठेवा, ॲटोनिसिटी म्हणजे काय? युट्राईन मसलचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे त्याला म्हणतो आपण टोन. युट्रसचे मसल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट जेवढ्या रीतीने करतात, ते स्ट्रॉंगली कॉन्ट्रॅक्ट करतात, तर त्याचं टोन कसं आहे? चांगला आहे, फर्म आहे, हार्ड आहे. युट्रस जो आहे, मायोमेट्रियम जे आहे मसल फायबर, ते कॉन्ट्रॅक्ट करत आहे. कशामुळे? ऑक्सिटोसिन रिसीव्ह झालं आणि तो कॉन्ट्रॅक्ट करत आहे, तर स्पायरल आर्टरी किंवा बेझल आर्टरी दबल्या जात आहे. तर तो जेवढ्या जास्त रीतीने कॉन्ट्रॅक्ट करेल, दाब देईल कशावर? बेझल आर्टरीवर, तेवढं ब्लिडिंग तिथे स्टॉप होईल, बरोबर. पण जर समजा, ठीक आहे, मायोमेट्रियम जवळ चांगले ऑक्सिटोसिन येऊन बसून गेले, सगळे रिसेप्टर्स पॅक झाले, स्ट्रॉंगली मायोमेट्रियम कॉन्ट्रॅक्ट करत आहे, तर तिथे ब्लिडिंग होणार नाही, ठीक आहे. तर त्यावेळेस मसलची टोन कशी राहील? टोनिक आहे ते, म्हणजे ते युट्रस कसा फील होईल, फंडल पार्ट, मायोमेट्रियम आहे ना, फंडल पार्ट कसा फील होईल, त्यावेळेस हार्ड होईल, फर्म राहील, फर्म म्हणजेच हार्ड होते. पण युट्राईनची मसल टोन जी आहे ते लॉस झाली, म्हणजे युट्रस आता कॉन्ट्रॅक्ट नाही करत आहे, तर तो कसा राहील? सॉफ्ट राहील, बॉगी म्हणतो आपण, ठीक आहे, सॉफ्ट राहील, बॉगी राहील, फ्लॅबल राहील, फ्लॅबी राहील, ठीक आहे. अजून काय म्हटलं? व्हॅझो, कशामुळं? व्हॅझो डायलेशन होईल. पण व्हॅझो डायलेशन तर नाही होणार, पण ऍज इट इज ज्या वेसल्स आहेत त्या तशाच राहील, इफेक्ट काही होत नाहीये ना, व्हॅझो डायलेशन नाही म्हणू, पण जशा आहे रिलॅक्स तशाच राहील त्या, ठीक आहे. तर त्या कंडिशन मध्ये नॉर्मली काय व्हायला पाहिजे? व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन व्हायला पाहिजे, कारण दाब क्रिएट करेल, तर बेझल आर्टरीवर दाब भेटेल आणि आर्टरी कशी होईल? दबल्या जाईल. तर इफेक्ट काय पाहिजे? व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन पाहिजे, पण जसे आहे तशाच राहील, कारण टोन लॉस झाली आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय की टोन. तर टोन मध्ये जे पीपीएच आहे
तर मोस्ट कॉमन कॉज ऑफ पीपीएच इज ड्यू टू ॲटोनिसिटी. ॲटोनिसिटी म्हणजे का, युट्राईन मसल्सची जे टोन आहे ते लॉस झाली आहे. युट्रसचे मसलची जे टोन आहे, टोन म्हणजे का त्याचे पॉवर जो आहे कॉन्ट्रॅक्ट करायचा तो आता कमी झाला. मसल टोनचा पॉवर जो कॉन्ट्रॅक्ट करायचा होता तो आता तेवढा नाही राहिला, त्याची क्षमता तेवढी नाही राहिली. दॅट इज लॉस ऑफ टोन, आणि त्याला काय म्हणतो, ॲटोनिसिटी. तर मोस्ट कॉमन कॉज काय, मोस्ट कॉमन कॉज 4 टीज मध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो आहे टोन. तर ऑलमोस्ट जवळपास जे टोन आहे तर त्याचं 80% जे आहे ते कशामुळे राहते, 70 to 80% इट इज ड्यू टू टोन. टोन व्यवस्थित नाही आहे तर तिथे पीपीएच व्हायचे चान्सेस राहते. दुसरा जो आहे तो आहे, पहिला झाला टोन, युट्रस कॉन्ट्रॅक्ट नाही करत आहे तर मेकॅनिझम ऑलरेडी सांगितलं. दुसरा आहे टिश्यू, जर प्लॅसेंटा आहे डिलिव्हर झाला, पहिला कॉज समजला की टोन मेंटेन नाही करताय म्हणून तिथे ब्लिडिंग होतच आहे, बेजल आर्टरी दबल्या नाही गेली. दुसरा जो आहे तो आहे टिश्यू, म्हणतो आपण टी. तर त्या टिश्यू मध्ये जेव्हा प्लॅसेंटा हा डिलिव्हर होतो तर आपण पाहिलं होतं फिटल सरफेस राहते आणि मॅटर्नल सरफेस राहते. स्मूथ आणि शायनी सरफेस कोणाची राहते, फिटल सरफेस. मॅटर्नल सरफेस कशी राहते, हार्ड, रफ राहते, रफ राहते, ग्लोब्युलर आणि रफ आहे तिथे. ठीक आहे. तर जेव्हा प्लॅसेंटा हा डिलिव्हर होते ना तर त्यावेळेस सगळ्यात पहिलं काम काय, आपल्याला प्रत्येक गोष्टीत एमसीक्यू सांगतो मी. तर प्लॅसेंटा हा डिलिव्हर झाला, 30 मिनिटं थांबले तुम्ही आणि काही न करता शॉर्टली थोडंसं जेंटल प्रेशर ट्रॅक्शन क्रिएट केलं अम्बिलिकल कॉर्डनी, प्लॅसेंटा हा बाहेर येऊन गेला. तर तुम्ही दोन्ही सरफेस पाहाल की त्या सरफेस कसं आहे, मॅटर्नल साईडचा जो प्लॅसेंटा आहे तो इंटॅक्ट आहे की नाही, त्याचे मेम्ब्रेन्स म्हणजे चिपकून आहे की नाही, नसेल तर म्हणजे काही तुकडा आतमध्ये तर नाही राहिला. किंवा लोब जो आहे, कॉटिलिडॉन्स वगैरे आपण पाहिले होते तिकडे, तर मॅटर्नल साईड करून जे लोब्स आहे तर त्या लोबमध्ये काही मिसिंग तर नाही, एखादा लोब मिसिंग लोब. ठीक आहे. मिसिंग लोब म्हणजे का, तो सरफेस जो आहे त्याच्यात एक तुकडा गायब आहे. तर मग तो गायब आहे तो कुठे असेल, तिथे चिपकून राहिला. तर तिथे चिपकून राहिला तर तो अडथळा निर्माण करेल, मायोमेट्रियम कॉन्ट्रॅक्ट करेल. तर कारण तिथे काय, एक मास आहे तिथे, तो मिसिंग लोब आहे तिथे, तर तिथे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्शन नाही होऊ शकेल किंवा ती बेजल आर्टरी जी आहे ती दबल्या नाही जाऊ शकेल. तर तो झाला रिटेन टिश्यू म्हणतो आपण त्याला. तर टिश्यू एखादा राहिला त्याच्यामुळं तो झाला एक टिश्यू. तिसरा जो कॉज समजला, एक रिटेन टिश्यूमुळं, एक झाला टोनमुळं, टोन मेंटेन नाही झाली तर. त्याच्यानंतर तिसरा जे आहे ट्रॉमामुळं. ट्रॉमा म्हणजे का, काही इंजुरी झाली, इंजुरी एपिझिओटॉमी दिली त्याच्यामुळे होऊ शकते. सिझेरियन डिलिव्हरी केली, इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी केली. ठीक आहे. तर इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरीच्या वेळेस पण तिथे कॉज हे राहू शकते, चान्सेस आहे की तिथे ब्लिडिंग होईल. तर हे काय झालं, त्याच्यामुळे कुठले कुठले सर्वायकल टियर होऊ शकते, पेरिनियल टियर होऊ शकते, वजानल टियर होऊ शकते. तर हे टियर जे आहेत, टियर म्हणजे फाटणे. ठीक आहे. तर ते टियर होऊ शकते ड्यू टू ट्रॉमा. 3 फॅक्टर्स झाले, एक झाला टोन, ट्रॉमा आणि टिश्यू. चौथा जो आहे थ्रोम्बिन. थ्रोम्बिन म्हणजे का, कोऑग्युलेशन फॅक्टरची डिफिशियन्सी असेल तिथे मदर जे आहे तिथे कोऑग्युलोपॅथी जी आहे ते मेंटेन नाही करू शकत आहे. म्हणजे ब्लिडिंग डिसऑर्डर जर असेल त्या वुमनला, लाख ते कॉन्ट्रॅक्ट करत असेल वरतून, मायोमेट्रियम चांगल्या रीतीने कॉन्ट्रॅक्ट करत आहे, टिश्यू पण आतमध्ये नाही सापडून राहिला, कुठल्या प्रकारची इंजुरी तुम्ही क्रिएट नाही केली, पण त्या मदरमध्ये प्लेटलेटच काउंट कमी आहे, थ्रोम्बोसाइटोपनी आहे किंवा कंजनायटल ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, हिमोफिलिया आहे. ठीक आहे. तर त्या कंडिशनमध्ये काय होईल की ब्लिडिंग थांबणार आहे का, काम कोणाचं आहे ब्लीड थांबवायचा. हो, पहिलं प्रायमरी जे आहे तो मेकॅनिझम काय म्हणते की कॉन्ट्रॅक्शन करा, बेजल आर्टरी दाबा, त्याच्यामुळे पुढचं ब्लड थांबून जाईल बा. हो, ते आहे. पण सोबत सोबत प्लेटलेट सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे, थ्रोम्बिन फॅक्टर. की थ्रोम्बिन राहील तर ब्लिडिंग लवकर स्टॉप सुद्धा होईल. तर थ्रोम्बिन नाही राहील किंवा त्या मदरमध्ये ब्लिडिंग टेंडन्सी जास्त आहे, थ्रोम्बोसाइटोपनिया आहे, तर या कंडिशनमुळे सुद्धा ब्लिडिंग जास्त व्हायचे चान्सेस आहे किंवा पीपीएच मध्ये ती वुमन जायचे चान्सेस आहे. क्लिअर आहे 4 कॉज, क्लिअर आहे. एक आहे टोन. टोन जे आहे, टोन ते एक चांगली राहील, युट्रस जेव्हा हार्ड राहील किंवा फर्म आहे तर त्यावेळेस टोन मेंटेन करून आहे, युट्रस हार्ड आहे तर. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग व्हायचे चान्सेस आहे का, नाही. तर कुठले असे फॅक्टर्स आहे की ज्यामुळं टोन जे आहे ती मेंटेन नाही राहत. तर युट्रस जे आहे ते ओव्हर डिस्टेंडेड असेल. ओव्हर डिस्टेंडेड म्हणजे काय, जास्त डिस्टेंडेड झालेला आहे. ठीक आहे. युट्रस जर ओव्हर डिस्टेंडेड आहे तर त्यावेळेस काय होते, स्ट्रेचनिंग होते युट्रसची, आणि युट्रसची स्ट्रेचनिंग झाल्यामुळे जास्त स्ट्रेच होत आहे ना, तर त्याच्यामुळे मसल टोन लॉस होऊन जाते. एक कारण झाला टोनचा की टोन मेंटेन नाही करत आहे ती मदर टोन मेंटेन नाही करत आहे, इन द सेन्स
तिथे एटोनिक युट्रस आहे, अटोनिक युट्रस आहे, बरोबर. तर एटोनिक युट्रस आहे तर त्याचं कारण काय राहू शकते, ओव्हर डिस्टेंडेड युट्रस. ओव्हर डिस्टेंडेड युट्रस हा कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये राहील, एक राहील बेबी जर लार्ज साईजचा असेल तर आतमध्ये, बिग बेबी मॅक्रोसोमिया मोर दॅन 4 kg जर बेबी आहे तर, पॉलीहायड्रोमिनस असेल तर, हो ट्विन्स प्रेग्नेन्सी आहे तुमचा एमसीक्यू, ट्विन्स प्रेग्नेन्सी आहे तर, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं ओव्हर डिस्टेन्शन होत आहे तर एक कशामुळे म्हटलं, ट्विन प्रेग्नेन्सी आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं, पॉलीहायड्रोमिनेस आहे, ठीक आहे. मल्टिपल जेस्टेशन असेल तेच ट्विन्स प्रेग्नेन्सी, हे एक कारण झालं. त्याच्यानंतर ग्रँड मल्टीपॅरा स्ट्रेच होत आहे, ज्या ज्या कारणाने युट्रसवर ताण पडत आहे तर त्याच्यामुळे युट्रस जे आहे ते तिथे कॉन्ट्रॅक्ट नाही करू शकत आहे किंवा टोन जे आहे त्याची कमी झाली आहे, ठीक आहे. तर ग्रँड मल्टीपॅरा म्हणजे 4-5 मुलं ऑलरेडी आहे आणि पुन्हा ती प्रेग्नेन्सी कन्सिव्ह करत आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा युट्रस नेहमी स्ट्रेच झालाय, तर तिथे सुद्धा टोन मेंटेन नाही होणार, बरोबर. हे झाले रिस्क फॅक्टर रिगार्डिंग द टोन ऑफ युट्रस फॉर नॉट मेंटेनिंग द टोन ऑफ द युट्रस, रिस्क फॅक्टर फॉर अटोनिक युट्रस, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ओव्हर डिस्टे पॉलीहायड्रोमिनस, मल्टिपल प्रेग्नेन्सी, ट्विन्स प्रेग्नेन्सी, मॅक्रोसोमिया असेल तर. त्याच्यानंतर थ्रोम्बिन मध्ये कॉग्लिपेटिक वॉन वेलिब्रियन डिसीज पाहिलं, वॉन वेलिब्रियन फॅक्टर आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर हिमोफिलिया जर असेल तर, कोऑग्युलेशन फॅक्टर ह्याची डिफिशियन्सी असेल तर. त्याच्यानंतर अँटीकोऑग्युलंट जर ती मदर वापरत असेल तर, ठीक आहे, अँटीकोऑग्युलंट तिला चालू असेल तर त्याच्यामुळेही थ्रोम्बिनची कमी होईल किंवा थ्रोम्बोसाइटोपनिया आहे तर त्या कंडिशनमध्ये ब्लिडिंग हे थांबणार नाहीये, बरोबर. त्याच्यानंतर ट्रॉमा जर आहे, सिझेरियन डिलिव्हरी करत आहोत, ठीक आहे, तर 1000 ml पर्यंत सिझेरियन डिलिव्हरीमध्ये ब्लड लॉस होत आहे तर इट इज कन्सिडर्ड नॉर्मल. पण त्या सिझेरियन डिलिव्हरीमुळे तिथे जास्त ब्लड लॉस होत असेल दॅट इज मोर दॅन 1000 ml तर तो एक रिस्क फॅक्टर आहे रिगार्डिंग टू ट्रॉमा. त्याच्यानंतर इंजुरी कुठल्या होईल, पेरिनियल इंजुरी होऊ शकते, वजानल इंजुरी होऊ शकते, सर्वायकल इंजुरी होऊ शकते, क्लिअर आहे. त्याच्यानंतर एपिझिओटोमी द्याल तुम्ही, किंवा बेबी जर लार्ज आहे तर तिथे पेरिनियल टियर होणार आहे. एक ते एक बेबी लार्ज आहे म्हणून डिस्टेन्शन तर जास्त झालंच झालं, तर त्याच्यामुळे टोन सुद्धा मेंटेन नाही होत आहे, तर सोबत तिथे इंजुरी सुद्धा क्रिएट करताय किंवा ट्रॉमा सुद्धा देत आहे, तिथे टियर सुद्धा होत आहे. त्याच्यानंतर टिश्यू जे आहे, रिटेन टिश्यू किंवा प्लॅसेंटाच तिथे फसून गेलाय, रिटेन टिश्यू किंवा रिटेन प्लॅसेंटा नॉर्मली 30 मिनिटाच्या आतमध्ये बाहेर निघायला पाहिजे, 30 मिनिटापर्यंत त्या पिरियड पर्यंत. पण डायरेक्ट आपण टिश्यू पाहतो, एक ते टिश्यू राहील आतमध्ये, तुकडा एक प्लॅसेंटाचा एक तुकडा आतमध्ये फसला, त्याच्यामुळे तिथे ब्लिडिंग होत आहे किंवा कॉन्ट्रॅक्शन मेंटेन नाही होत आहे, किंवा अदर कॉज काय की डायरेक्टली पूर्णच्या पूर्ण प्लॅसेंटा चिपकून अजूनपर्यंत बाहेर नाही आला, दॅट इज ऑल्सो अन रिस्क फॅक्टर रिगार्डिंग टिश्यू, क्लिअर आहे. तो 4 टीज समजले, ठीक आहे. द मोस्ट कॉमन कॉज ऑफ पीपीएच इज ओव्हर डिस्टेंडेड युट्रस, ठीक आहे. इट इज सीन इन पॉलीहायड्रोमिनस, ट्विन्स प्रेग्नेन्सी अँड मॅक्रोसोमिया. ग्रँडपेरिटी सुद्धा एक कॉज आहे. त्याच्यानंतर प्रोलॉंग लेबर जर असेल तर, कारण खूप जास्त वेळ, प्रोलॉंग लेबर केव्हा म्हटलं आपण, 18 तासही होऊन गेले तरी बच्चू जे आहे किंवा नॉर्मल डिलिव्हरी ही झालेली नाही आहे, बच्चू आतमध्येच आहे, मोर दॅन 18 hours झाले, तर त्यामध्ये युट्रस जो आहे ते टोन राहणार आहे का मेंटेन, तो पूर्ण थकून गेला, युट्रस कॉन्ट्रॅक्ट करून पूर्ण प्रोलॉंग डिलिव्हरी आहे ना, ठीक आहे, प्रोलॉंग लेबर झालाय, तर त्याच्यामुळं ती युट्रस जे आहे ते पूर्णपणे त्याची जे स्ट्रेंथ आहे ते कमी होऊन गेली. किंवा प्रेसिपिटेट लेबर असेल म्हणजे त्या 2 तासातच पूर्ण खेळ संपून गेला, पूर्ण स्टेजेस ऑफ लेबर, तर त्यावेळेस काय झालं, युट्रस खूप लवकर कॉन्ट्रॅक्ट केला, तर त्याच्यामुळे पण एक्झॉस्ट झाला युट्रस, किंवा कॉन्ट्रॅक्शनचा जो पार्ट आहे फंडल पार्ट, ठीक आहे, मायोमेट्रियम पूर्ण जे मसल फायबर आहे ते लवकर तिथे, कारण 2 तासातच पूर्ण काढलं ना, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज पूर्ण होऊन गेली किंवा किती वेळात, 2 तासात, तर तेव्हा पण तिथे युट्रस जो आहे तो एक्झॉस्ट होऊन गेला, क्लिअर आहे. सिझेरियन सेक्शन आणि क्लॉटिंग डिसऑर्डर्स, ठीक आहे. आता मॅनेजमेंट कशा रीतीने करू आपण, की वेगळे कॉजेस आहे, तर अकॉर्डिंग टू दॅट कॉजेस, त्या कॉज नुसार आपण तिथे मॅनेजमेंट करतोय. की टोन लॉस झाली असेल तर त्यावेळेस तुम्ही काय कराल, बरोबर. किंवा रिटेन टिश्यू आहे म्हटलं म्हणजे का, की एक टिश्यू प्लॅसेंटाचा, एक लोब जो आहे प्लॅसेंटाचा किंवा प्लॅसेंटल बीट म्हणा किंवा प्लॅसेंटल एक फ्रॅगमेंट म्हणा, तो आतमध्येच राहिला, तर त्यावेळेस तुम्ही काय मॅनेजमेंट द्याल. सगळे मॅनेजमेंट सारखे राहील का, नाही. टिश्यू आहे तर टिश्यू काढासाठी प्रयत्न करावा लागेल, टोन मेंटेन नाही तर तिथे तुम्हाला ल्युट्रोटोनिक ड्रग्स द्यावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर
तिथे टियर आहे किंवा ट्रॉमा आहे तर त्यावेळेस सुचरिंग करावं लागेल, बरोबर ना. तर त्याच्यानुसार आपण तिथे मॅनेजमेंट करतो. तर सगळ्यात पहिले जे मेन आहे तर मोस्ट कॉमन कुठला होता पूर्ण विचारले तर सगळ्यात जास्त ब्लिडिंग कशाचे चान्सेस होतात ते होतात एटोनिसिटी, अटोनिक युट्रस मुळे. ठीक आहे, मोस्ट कॉमन कॉज ऑफ पीपीएच इज एटोनिक युट्रस. आला क्वेश्चन तर टाकायचा आहे, ठीक आहे, येणार आहे. मोस्ट कॉमन कॉज काय? ठीक आहे. तर या कंडिशन मध्ये पहिली गोष्ट तर चारही कॉज मध्ये होत काय? ब्लिडिंग. किती होत आहे? मोर दॅन 500. 350 400 झाली तरी म्हटलं मी पीपीएच मध्ये जाईल. तर महत्वाचा आपला गोल काय? ते ब्लिडिंग स्टॉप करणे. महत्वाचा गोल काय? ब्लिडिंगला स्टॉप करणे. आणि सोबत सोबत ती मदर म्हणजे मदर जी आहे ती हिमोडायनेमिकली अनस्टेबल नाही झाली पाहिजे. हिमोडायनेमिकली अनस्टेबल नाही झाले पाहिजे किंवा ब्लड लॉसमुळे ती जे कॉम्प्लिकेशन फेस करणार आहे, जे शॉक मध्ये वगैरे जाते, ठीक आहे, तर ते प्रिव्हेंट करायचं काम आहे सगळ्यात महत्वाचं इथे. तर सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट सांगतो की इमर्जन्सी कंडिशन आहे या केसमध्ये तुम्हाला 2च तास मिळत आहे. मी सांगितलं होतं ना 2 तासापर्यंत तुम्ही जर ट्रीट नाही केलं तर ती मदर 2 तासाच्या आतच डेथ होऊन जाईल. म्हणून क्रुशियल आहे किती टाइम? 2 तासाचा. तर त्यावेळेस वेगळे मल्टिपल फॅक्टर्स तुम्हाला परफॉर्म करावं लागेल, मॅन्युअल्स परफॉर्म करावं लागेल. तर तुम्हाला हेल्प लागेल की सोबत तुम्हाला एका व्यक्तीची हेल्प लागेल किंवा असिस्ट करायसाठी कोणतरी लागेल. तर त्यावेळेस पहिला जो ऍक्शन आहे तुमचा तो आहे कॉल फॉर हेल्प. क्वेश्चन मध्ये येते फर्स्ट ऍक्शन. हो, तुम्ही युट्रोटोनिक द्याल म्हणजे ऑक्सिटोसिन द्याल, युट्रस मसाज कराल, हे सगळ्या गोष्टी कराल. पण केव्हा? की तुम्ही हेल्प सगळ्यात पहिले काय की पीपीएच आहे, कोणीतरी पाहिजे. तर हा झाला तुमचा एक घेऊन घ्या एमसीक्यू की कॉल फॉर हेल्प, शाउट फॉर हेल्प, बरोबर. त्याच्यानंतर एक गोष्ट सांगा, पीपीएच आहे लॉजिकली मी सांगितलं ब्लड लॉस आहे 500 ml किंवा त्याच्या 500 ml पेक्षा जास्त. 800 असलं तरी पीपीएचएस म्हणाल, ठीक आहे, 800 ml असलं तरी पीपीएचएस म्हणाल. एक गोष्ट सांगा, आता तो जो ब्लड लॉस होत आहे त्या वुमनचा, कपडा ठेवला हा, ठीक आहे, हा सोक झाला, पिऊन काढणार आहे का नंतर मोजासाठी? तर तुम्ही कसे समजाल की हे पीपीएच आहे? मी काय म्हटलं 500 ml पर्यंत तर आहे, तर काय पीपीएच नाही आहे त्याच्या आतमध्ये आहे. तर आता समजा 450 ml आहे तरी मोजू नाही शकत, आणि 700 ml जरी भरला असेल तरीही मोजू नाही शकत. समजू शकते का? नाही. तर सगळ्यात महत्वाचं आहे आपण अंडर एस्टिमेट करतो. हा एमसीक्यू आहे तुमचा की हेल्थ केअर वर्कर जे आहे, कारण ब्लीड होत आहे ना, ब्लीड कुठे होणार आहे? बेडवर असेल तिथे ब्लीड होणार आहे, खाली पडणार आहे. आणि बाजूची वुमन आहे आणि इकडे पीपीएच वाली वुमन आहे, दोघंही सारखेच आहे, फक्त अमाऊंट मॅटर करत आहे. इथे झाला 500 ml, इथे झाला 650 ml, 150 ml जास्त झाला. पण समजान कसे की हे खरंच 150 ml झाला जास्त आहे म्हणून? समजूच नाही शकत. काही क्रायटेरिया दिले आहे त्याचे, म्हणजे अमाऊंट ऑफ ब्लड मोजण्याचे, पण ऍक्युरेटली ना मी मोजू शकतो, समजू शकतो, कारण मदरची कंडिशन लगेच 150 ml फरक पडणार आहे का त्या कंडिशन मध्ये? ती वेळ लागेल रिॲक्ट करायला, पण ती अर्ध्या तासाने 1 तासाने शो करेल तिचे सिम्पटम्स की ब्लड लॉस 500 पेक्षा जास्त झालाय, ठीक आहे. तर त्या कंडिशन मध्ये आपण अंडर एस्टिमेट करतो की म्हणजे समजू नाही शकत की हे मदरला ब्लड लॉस हे जास्त झालाय. काऊन? समजणार कसे? ब्लड त्या बेडवर पडून आहे, इकडे पण बेडवर पडून आहे, तर मार्किंग आहे का असं एवढं फैललं तर 500, त्याच्यापेक्षा एवढं जास्त फैललं तर 700 म्हणून? नाही. तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट, आपण ॲज अ हेल्थ केअर वर्कर आपण अंडर एस्टिमेट करतो ते ब्लड लॉस. ते लक्ष नाही देत, लक्ष देऊनही समजू नाही शकत. तर ते जे साईन दाखवते, वाटलं समजा की पीपीएच होत आहे, ठीक आहे, ब्लड लॉस हे जास्त दिसून राहिलं, अंदाजावरून समजू शकतो. पहिले तर त्याचे काही क्रायटेरिया समजून घ्या की ब्लड लॉसचे व्हॉल्यूम कशानुसार म्हणते. जर सॅनिटरी पॅड जर आहे त्याच्यामध्ये जर 30 ml पेक्षा होत असेल तर, किंवा जेव्हा सोक केला तर त्याच्यात जर 100 ml ब्लड सापडलं तर, जे डिटर्मिनेशन कशा रीतीने करतो आपण, ठीक आहे, आलं तर जर पॅड आहे आणि पॅड जर सोक केला तर त्याच्यात जर 100 ml ब्लड निघालं एका पॅडमध्ये लगेच त्या पॅडमध्ये, तर तुम्ही डिटरमाइन करा की पीपीएच आहे. त्याच्यानंतर फ्लोअरवर 45x45 डायमेन्शनच्या फ्लोअरवर समजा 1500 ml ब्लड जर असेल
1,500 ml जर तेवढा 45 सेंटीमीटर 45 x 45 एक तुकडा असेल तेवढा, ठीक आहे. म्हणजे ही जी स्टाईल आहे अंदाजे ही 45 अशी आहे आणि 45 सेंटीमीटर अशी आहे. तर एवढं पूर्ण भरून आहे म्हणजे अंदाज का लागतो की हे ब्लड आहे 1,500 ml. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा किडनी ट्रे जर भरला त्या ब्लड पासून तर तो सांगतो की 500 ml. आणि बेडवर जर ब्लड असेल पूर्ण तर ते सांगते खूप जास्त ब्लड आहे तर ते सांगते 1000 ml. कंबाईनली जर बेडवर सुद्धा ब्लड आहे आणि ब्लड खाली सुद्धा सांडलं तर ते डिनोट करते 2000 ml. ते एवढं डोकं नका लावू, फक्त आहे तसे पॉइंट्स आहे त्याच्यात मेजरमेंट कशा रीतीने करतो बा म्हणून. मीडियम साईज किडनी ट्रे मध्ये ब्लड असेल तर आपण किती डिनोट करू की 500 ml पेक्षा जास्त आहे बा, ठीक आहे. फ्लोअरवर असेल तर 1,500, बेडवर असेल तर 1000. कंबाईनली फ्लोअरवर सुद्धा आहे, जमिनीवर सुद्धा आहे आणि बेडवर सुद्धा आहे तर 2000, ठीक आहे. तर हे झाले काही क्रायटेरिया. पण आपण समजू शकतो का, म्हटलं समजू शकतो का अमाऊंट किती पडला आहे म्हणून खाली? नाही समजू शकत. तर त्याच्यासाठी मदरचे व्हायटल साईन्स जे आहे, जर डाऊट आला ना तर त्या क्षणी मदरचे व्हायटल साईन्स इंडिकेट करतात की ब्लड लॉस जे आहे त्या वुमनचं जास्त झालं. तर व्हायटल साईन्स मध्ये काय सापडेल? ब्लड लॉस जास्त झालं तर बीपी कमी होईल, बीपी व्हॉल्यूम कमी झाला अंदरचा. पण बीपी जे इन्स्टंट मेकॅनिझम आहे त्या वुमनचं, लगेच मदर जे इन्स्टंट मेकॅनिझम जे आतमध्ये काम करेल, कंपन्सेटरी मेकॅनिझम, ठीक आहे, ब्लड लॉस झाल्यामुळे, तर त्या मदरमध्ये टॅकिकार्डिया राहील, पल्स रेट 100-110च्या वरती राहील, ठीक आहे. आणि इकडे 500 झाले तर इकडे वाढून राहील, पण तेवढे राहील का? नाही, 90-80 एवढे राहील, 80 पर्यंत, बरोबर. पण जर त्याच कंडिशनमध्ये इकडे 800 ml ब्लड लॉस झालं तर लगेच जर समजायचं असेल तर ब्लड हार्ट कंपन्सेट करणं चालू करून देईल. अमाऊंट आता उरली कमी, कारण गेली जास्त आहे, 800 ml गेली, बॉडीमध्ये कमी उरली, तर हार्ट पंप करणं जास्त चालू करून देईल. दॅट इज टॅकिकार्डिया, अर्लियर साईन आहे. त्याच्यानंतर काही मग तेवढ्या ब्लडमध्ये मॅनेज करत आहे बॉडी, लगेच हायपोटेन्शन नाही होईल, ठीक आहे. हा एमसीक्यू आहे तुमचा, बरोबर लक्ष द्या की सगळ्यात पहिले काय होईल? टॅकिकार्डिया होईल. आपण साईन अँड सिम्पटम, मी म्हटलं की अमाऊंट आपण लक्ष नाही देऊ शकत, नाही समजत आहे, पण डाऊट आला तर मग काय करायचं आहे? व्हायटल साईन घ्यायचे. व्हायटल साईन मध्ये काय सापडेल? पल्स रेट दन 110-100. त्याच्यानंतर बीपी घेतलं त्या क्षणी तर बीपी नॉर्मल सापडलं. बीपी त्या क्षणी जेव्हा टॅकिकार्डिया झाला, कारण पंप करत आहे, हार्ट मेकॅनिझम चालू करून दिलं, पण बॉडी जे आहे तेवढ्या ब्लडमध्ये फ्लो करण्यासाठी कॅपेबल आहे किंवा कंपन्सेट मी करून घेतो. बॉडी काय म्हणते? मी कंपन्सेट करून घेतो तेवढ्या अमाऊंटमध्ये, माझ्याकडून जेवढं म्हणजे होते बा तेवढं मी करायचा प्रयत्न करतो. तर त्या क्षणी आपण टॅकिकार्डिया पाहिला आणि इकडे बीपी घेतलं तर बीपी 120/80 सापडलं. तर मग तुम्ही काय कराल? अरे ठीक आहे ना असं म्हणाल का? नाही, तुम्ही रिपीट जेव्हा बीपी घ्याल 15 मिनिटानंतर तर मग तुम्हाला हायपोटेन्शन सुद्धा सापडेल, म्हणजे बीपी 90-60 सापडेल 10 मिनिटानंतर, कारण बॉडीने आता सोडून दिलं, नाही आता मी एवढ्या अमाऊंटमध्ये मॅनेज नाही करू शकत. तर त्याला सगळ्यात पहिलं काय होईल? टॅकिकार्डिया होईल, म्हणजे पल्स वाढेल आणि त्याच्या काही कालावधीनंतर बीपी जे आहे ते कमी होईल. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. मग नंतर ब्लड लॉस झालाय, ब्लड लॉस झाला तर काय होईल? कोल्ड स्किन, क्लॅमी, थंडावा राहील, ब्लड लॉस जास्त झाला आहे तर. पॅलर स्किन कशी राहील? पॅलर राहील. त्याच्यानंतर खूप जास्त अमाऊंट जर ब्लड लॉस होत असेल खूप जास्त अमाऊंट मध्ये तर कॉन्शियसनेस बरोबर राहील का? नाही, अल्टर्ड कॉन्शियसनेस राहील. ब्लड व्हॉल्यूम जास्त राहिलं म्हणजे लॉस जास्त होत आहे, तो ऑलिगो युरिया सुद्धा सापडेल, खूपच जास्त काहीच नाही आहे बॉडीमध्ये आणि खूप जास्त तर ॲन्युरिया पण सापडेल, म्हणजे काहीच युरिन आउटपुट नाही आहे किंवा युरिन आउटपुट कमी सापडेल, दॅट इज ऑलिगो युरिया. हे झाले तुमचे सायन्स झाले पीपीएचचे. किंवा तुम्हाला जर डाऊटफुल आहे जर की अमाऊंट कितीपर्यंत जात आहे बा ते माहिती नाही, तर त्यासाठी आपण तिकडे सायन्स चेक केले, व्हायटल सायन्स चेक केले आणि त्यामध्ये टॅकिकार्डिया सापडला पहिले आणि काही कालावधीनंतर काही वेळानंतर हायपोटेन्शन सुद्धा सापडला, इतर सायन्स सुद्धा सापडले रिगार्डिंग टू ब्लड लॉस. ठीक आहे. तर हे झालं तुमचं ॲटोनिक युटरसशी रिलेटेड. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्ही शाउट फॉर हेल्प किंवा कॉल फॉर हेल्प कराल. त्याच्यानंतर नंतर काय कराल? ते मोजत बसणार आहे का? चादर पिळत बसणार आहे का किती गेलं म्हणून? नाही, चादर नाही पिळाल. त्या कंडिशन मध्ये तुम्ही व्हायटल सायन्स घ्याल, बरोबर. तर व्हायटल सायन्स मध्ये तिथे काय सापडेल तुम्हाला? तर तिथे टॅकिकार्डिया आणि नंतर हायपोटेन्शन सापडेल. त्याच्यानंतर तुम्ही जे पोझिशन आहे त्या मदरची, ठीक आहे, तर पोझिशन काय द्याल? त्या मदरला फ्लॅट झोपायला लावाल, ऑन ऑर बॅक. फ्लॅट कशासाठी? की त्यामध्ये व्हायटल सरळ राहील,
सुपाईन पोझिशन मध्ये मदरला कराल, ठीक आहे. हेड लो नाही सध्याच्या परिस्थितीत, सगळ्या पहिले का कराल तुम्ही त्या मदरला हे डायरेक्ट फ्लॅट पोझिशन द्याल आणि ऑन हर बॅक, फ्लॅट ऑन हर बॅक, लाय द वुमन फ्लॅट ऑन हर बॅक, ठीक आहे. त्याच्या कशासाठी की जेणेकरून व्हायटल ऑर्गन्सला जे ब्लड सप्लाय व्हायचं आहे, उरलं सुरलं जे अमाऊंट आहे बॉडीमध्ये ते व्यवस्थित झालं पाहिजे. व्हायटल ऑर्गन्स म्हणजे का, तुमचा हार्ट आहे, तुमचा हार्ट नंतर लंग्स आहे, ठीक आहे, लिव्हर आहे, या व्हायटल ऑर्गन्सला ब्लड सप्लाय व्यवस्थित झाला पाहिजे. त्याच्यासाठी ती सरळ झोपाल. त्याच्यानंतर हेड लेग्स जे आहे ते एलिव्हेट कराल थोडेसे, ठीक आहे, फोल्ड कराल. तर ते 30 to 45 डिग्रीमध्ये ट्रेंडलबर्ग पोझिशन म्हणतो ना, ठीक आहे, ते द्याल. त्याच्यानंतर एक तर आयदर हेड स्ट्रेट ठेवाल, हेड जे आहे त्या वुमनचं स्ट्रेट ठेवाल किंवा लाय डाऊन कराल. कशासाठी की ब्रेनमध्ये जे आहे ब्लड सप्लाय गेला पाहिजे व्यवस्थित. क्लिअर आहे. तर हे झाली पोझिशन. पहिले काय केलं तुम्ही, व्हायटल सायन्स घेतले. व्हायटल सायन्स घेतल्या लक्षात आलं की टॅकीकार्डी आहे, बीपी सुद्धा 90/60 आहे, हेल्प पोचून राहिली, बरोबर ना. तर त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, पोझिशन दिली सरळ फ्लॅट. त्याच्यानंतर लेग्स जे आहे ते फोल्ड केले 30 to 45 डिग्रीमध्ये आणि हेड आयदर स्ट्रेट ठेवलं किंवा डाऊन पोझिशन दिली, हेड डाऊन पोझिशन दिली. तिघांच्याही गोष्टी सांगितलं की सरळ ठेवण्याचा फायदा का, व्हायटल ऑर्गन्सला ब्लड सप्लाय भेटेल. एलिव्हेट केले हेड की जेणेकरून एक्स्ट्रीमिटीजला ब्लड सप्लायची गरज नाही, पूर्ण ब्लड इकडे, व्हायटल ऑर्गन्स इकडे आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर हेड डाऊन केलं की ब्लड सप्लाय जो ब्रेन पर्यंत व्यवस्थित रीतीने पोहोचायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा जो फेज आहे त्यामध्ये ऑक्सिजन तुम्ही ऍडमिनिस्टर कराल. ऑक्सिजन किती लिटरवर, 6 to 8 लिटर पर मिनिट. फ्लो रेट किती राहील, बाय मास, ठीक आहे, कारण ब्लड लॉस जास्त झालाय, हिमोग्लोबिन नाही राहिलं, ऑक्सिजन बाइंड व्हायची कॅपॅसिटी कमी राहिली, तर तिथे ऑक्सिजनची डेफिशियन्सी राहील, ठीक आहे. तर त्यावेळेस आपण काय करू, नेक्स्ट स्टेपमध्ये O2 लावू 6 to 8 लिटर पर मिनिटने बाय मास. त्याच्यानंतर सोबत हेल्प आली आहे, दोन्हीकडे इंट्राकॅट लावा. इंट्राकॅट किती छोटीवाली लावाल का, येल्लो 16 to 18 गॉजची, कारण त्याच इंट्राकॅट मधून तुम्हाला फ्लुइड लॉस जास्त झालाय, मोर दॅन 1000 पकडू आपण, तर तेवढं रिकवर सुद्धा करायचं आहे ते फ्लुइड. जेवढ्या लवकर रिकवर करू तर ती मदर शॉक पासून प्रिव्हेंट होईल, शॉक मध्ये जाणार नाही. तर त्यावेळेस तुम्हाला खूप फास्ट फ्लुइड द्यायला लागेल. आणि फ्लुइड ऑफ चॉईस कुठलं राहते, नॉर्मल सलाईन किंवा रिंगर लॅक्टेट. आणि ते किती अमाऊंट मध्ये देतो, एवढं देतो ना, NS आणि RL देतो. माहित पडलं 1000च्या वरती ब्लड लॉस आहे, टॅकीकार्डिया वाढून राहिला, तिकडे बीपी पहिले 90 सापडलं, अजून घेतलं तर 80 वर आलं, तर तुम्ही इकडे काय कराल, हो दोन्हीकडून इंट्राकॅट लावाल. आणि इंट्राकॅट लावल्या काय कराल की जे ब्लड येऊन राहिलं इंट्राकॅट लावल्यानंतर ते क्रॉस मॅचिंग साठी, ग्रुप सॅम्पलिंग साठी पाठवून द्याल. की सध्या अवेलेबल नाहीये ब्लड, पण तिचं ग्रुप मॅचिंग कराल, क्रॉस मॅचिंग कराल, ठीक आहे, ब्लड ग्रुप माहित पडेल, तर जेणेकरून लगेच ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडली तर अवेलेबल होऊन जाईल, ठीक आहे. तर जेव्हा इंट्राकॅट लावाल सोबतच तुम्ही ब्लड सॅम्पल सुद्धा घ्याल. आणि त्याच्यानंतर इथे फ्लुइड ऑफ चॉईस काय, नॉर्मल सलाईन किंवा रिंगर लॅक्टेट. आणि हे अमाऊंट मध्ये किती देतो आपण, जवळपास 3000 ml देतो. आणि कशानुसार देतो, प्रत्येक 1 ml ब्लडला 3 ml आपण फ्लुइड देतो. प्रत्येक 1 ml लॉस ऑफ ब्लड, एका ml जे लॉस होऊन राहिले 1 ml म्हणजे 1000 ml जर ब्लड लॉस होत आहे, एका ml साठी आपण 3 ml देतो. 100 ml साठी 300 ml देऊ आपण, तर 1000 ml साठी किती देऊ, 3000 ml म्हणजे किती लिटर झालं, 3 लिटर झालं. तर तेवढे 3 लिटर पर्यंत आपण फ्लुइड देऊ इन्स्टंट मध्ये. आणि ड्रॉप सेट करू का त्यावेळेस 50 ड्रॉपच्या आईज नाही, त्यावेळेस बोलस देऊ किंवा तुम्ही प्रेशर द्या, त्या IV फ्लुइडला प्रेशर द्या, जेवढा लवकर रिकवर होईल, किंवा जे रिकवर म्हणण्यापेक्षा जेवढा लवकर आतमध्ये जाईल तेवढं चांगलं. क्लिअर आहे. तर तुम्ही काय केलं, सगळ्यात पहिले हेल्प मागितली, त्याच्यासोबत मग नंतर तुम्ही व्हायटल्स घेतले. व्हायटल्स घेतल्यावर हेल्प मागितली आणि व्हायटल्सनी समजलं ना, टॅकीकार्डिया सापडला आणि हायपोटेन्शन सापडलं. मग नंतर माहित पडलं की नाही बा टॅकीकार्डिया आहे, वुमन शॉक मध्ये जात आहे, तर मग काय केलं तुम्ही, इंट्राकॅट टाकल्या. इंट्राकॅट पोझिशन दिली. पोझिशन दिल्यानंतर आता जास्ती करून व्हायटल ऑर्गन्सला पण उरलं सुरलं ब्लड भेटून राहिलं, हेड मध्ये पण ब्लड चाललं, ठीक आहे. आणि मग नंतर इंट्राकॅट टाकली, दोन्हीकडे इंट्राकॅट टाकल्या, तर त्याच्यामुळे ब्लड सॅम्पलिंग सुद्धा त्याच वेळेस पाठवून दिलं, फ्लुइड कनेक्ट केले. आणि सोबत आता टोन जर नाही आहे तर त्यावेळेस अटोनिक युट्रस आहे, एक आपण कॉज पाहत आहोत की त्या युट्रसचा टोन नाहीये तर तुम्ही काय कराल, युट्राईन मसाज द्याल. तुमची नर्सिंग मॅनेजमेंट काय या ठिकाणी, की ब्लिडिंग जर होत आहे, क्वेश्चन आहे तुमच्यासाठी,
की ब्लिडिंग जर होत आहे तर आपण युट्रोट्रोनिक ड्रग म्हणून ऑक्सिटोसिन वगैरे देतो, ठीक आहे. तर त्या क्षणी तुमची ॲज अ नर्स म्हणून काय ऍक्शन आहे, नर्सिंग इंटरव्हेन्शन काय, युट्राईन मसाज. युट्रस आपण फंडल एरिया जो आहे तो स्टिम्युलेट करतो, स्टिम्युलेट झाल्यामुळे ऑक्सिटोसिन तिथे रिलीज होईल आणि तिथे कॉन्ट्रॅक्शन बिगिन होईल, ठीक आहे. तर अटोनिक युट्रस आहे तर तुम्ही युट्राईन मसाज सुद्धा द्याल, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅथेटराईज करा, फोलिस टाका. का बरं? कारण ब्लॅडर जर फुल राहिला ना तर युट्रस हा अडथळा निर्माण करते कॉन्ट्रॅक्शनसाठी, ड्यू टू ब्लॅडर जर फुल असेल तर, ठीक आहे. तर प्रायोरिटी काय, ब्लॅडर एम्प्टी करणे, कारण ब्लॅडरच्या खाली काय आहे, तिथे युट्रस आहे, बरोबर ना. आणि ब्लॅडर फुल आहे तर युट्रस हा कॉन्ट्रॅक्ट करू शकेल का, त्याच्यावरती प्रेशर आहे ना, बरोबर ना, त्याच्या खाली प्रेशर आहे ना, ब्लॅडर ऑलरेडी फुल आहे. तर ब्लॅडर त्यावेळेस ती सिच्युएशन आहे का ती युरिन पास करणार आहे, नाही. तर फॉलिस टाका आणि ब्लॅडर हे एम्प्टी करा, जेणेकरून युट्रेन कॉन्ट्रॅक्शन होऊ शकते. एक कॉज आहे की ब्लॅडर फुल असल्यामुळं युट्रस हे कॉन्ट्रॅक्ट नाही करत आहे, त्याला अडथळा निर्माण होत आहे. तर होऊ शकते की तुम्ही कॅथेटर टाकलं, फॉलिस टाकलं तर युरिन बाहेर आली आणि युट्रस हा मोकळा झाला पुन्हा कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी. बढिया आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर आता तुम्ही ड्रग्स देणं चालू करून द्याल. तर ड्रग्स कुठले द्याल, युट्रोट्रोनिक ड्रग. युट्रोट्रोनिक म्हणजे का, त्या युट्रसला पुन्हा कॉन्ट्रॅक्शन बिगिन करेल, ते युट्रस पुन्हा कॉन्ट्रॅक्शन बिगिन करेल असे ड्रग. तर ड्रग ऑफ चॉईस जो आहे या ठिकाणी तिथे युट्रसला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी तो आहे ऑक्सिटोसिन. विचारलं मोस्ट कॉमन ड्रग जो दिला जाते किंवा ड्रग ऑफ चॉईस आहे किंवा फर्स्ट लाईन ड्रग जो आहे त्यावेळेस किंवा देतो नॉर्मली आपण कॉन्ट्रॅक्शनसाठी किंवा युट्रोट्रोनिक ड्रग कुठला आहे तर तो आहे ऑक्सिटोसिन. आणि ऑक्सिटोसिन नॉर्मली WHO काय म्हणते की जरी PPH मध्ये आहे किंवा नाही आहे, नॉर्मल डिलिव्हरी जर होत असेल अकॉर्डिंग टू WHO, तर त्यांचं म्हणणं आहे की नॉर्मल डिलिव्हरी होत आहे लगेच 1 मिनिटानंतर प्रत्येक वुमनला 10 युनिट, डिलिव्हरी झाल्यानंतर प्रत्येक वुमनला 10 युनिट ऑक्सिटोसिन IM देऊन द्या, ठीक आहे. तर तुम्ही वाट नका पाहू त्यावेळेस ब्लिडिंग होईल अर्ध्या तासानंतर किंवा त्यावेळेस ब्लिडिंग होईल आणि तेव्हा तुम्ही मॅनेजमेंट द्याल, नाही. तुम्ही ते प्रिव्हेंट करा ते होण्यापासून. तर ते कशा रीतीने प्रिव्हेंट करू आपण, प्रत्येक मदरला असं नाही आहे की तेव्हा तुम्ही सायन्स पाहाल किंवा टॅकिकार्डिया आहे की नाही आहे किंवा हायपोटेन्शन आहे की नाही. डिलिव्हरी झाली 1 मिनिटाच्या तयार ठेवा ऑक्सिटोसिन, IM देऊन द्या. हे झालं तुमचं अकॉर्डिंग टू WHO. ऑक्सिटोसिन बद्दल अजून का, की ऑक्सिटोसिन स्टोरेज टेम्परेचर, ऑक्सिटोसिन स्टोर जे रेफ्रिजरेट करून ठेवतो ते किती डिग्री सेल्सिअसवर स्टोर करून ठेवतो, ते आहे 2 to 8 डिग्री सेल्सिअसवर स्टोर करून ठेवत होतं, ठीक आहे. किती डिग्रीवर, 2 to 8 डिग्री सेल्सिअसवर आपण ऑक्सिटोसिन स्टोर करून ठेवतो. त्याच्यानंतर मॅक्झिमम जो डोज आहे ऑक्सिटोसिनचा 10 युनिट म्हटलं, केव्हा देणार आहे, अर्ध्या तासानंतर देणार आहे का, नाही. लगेच डिलिव्हरी झाली, खेळ खतम. डिलिव्हरी झाली तर 1 मिनिटाच्या अंदर ऑक्सिटोसिन देऊन द्या. मी म्हटलं स्टोर जर ठेवायचा आहे तर किती डिग्री सेल्सिअस, 2 to 8 डिग्री सेल्सिअस. मॅक्झिमम डोज म्हणत मॅक्झिमम कितीपर्यंत देऊ शकतो, 10 युनिट्स आहे तर मॅक्झिमम 100 इंटरनॅशनल युनिट आपण देऊ शकतो 24 तासामध्ये. हा पण महत्वाचा पॉईंट आहे रिगार्डिंग ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन का करत आहे, मायोमेट्रियमला जाऊन रिसेप्टरला जाऊन अटॅच होत आहे आणि तिथे युट्राईन कॉन्ट्रॅक्शन बिगिन करत आहे. आणि आपण नॉर्मली 10 युनिट देतोच प्रिव्हेंट करण्यासाठी PPHचं. पण 1 मिनिटा बेबी डिलिव्हर झाला आणि 1 मिनिटात तुम्ही 10 इंटरनॅशनल युनिट जी आहे ऑक्सिटोसिन IM देऊन दिलं आणि नंतर 20 मिनिट झाले, तुम्हाला पाहत आहे तुम्ही व्हायटल सायन्स, तेव्हा तुम्हाला टायकार्डिया सापडला आणि सोबत हायपोटेन्शन सापडलं, तर तुम्ही तर 10 युनिट दिलं होतं, तर पुन्हा रिपीट करू शकता का, हो करू शकता. ऑक्सिटोसिन पुन्हा रिपीट करावं लागेल. ऑक्सिटोसिन त्यावेळेस म्हणजे ती मदर आता ही टॅकिकार्डिया आहे, हायपोटेन्शन आहे, म्हणजे ब्लड लॉस जास्त झालं ना, तर तेवढं 10 युनिट एफिशियंट नाहीये ना, सफिशियंट नाहीये त्या युट्रसला कॉन्ट्रॅक्ट करायसाठी, म्हणजे दिल्यावर फायदा नाही झाला, म्हणजे जेवढी गरज होती कॉन्ट्रॅक्शनची ते क्रिएट इफेक्ट नाही झाला. तर त्याच्यामुळे तुम्ही ऑक्सिटोसिन आता पुन्हा रिपीट कराल जर टॅकिकार्डिया, हायपोटेन्शन आहे, मदर शॉक मध्ये जात आहे तर त्यावेळेस तुम्ही रिपीट जो कराल ड्रग ऑक्सिटोसिनच कराल, तर त्यावेळेस किती कराल, त्यावेळेस द्याल तुम्ही ऑक्सिटोसिन 20 इंटरनॅशनल युनिट, पण IM न देता आता तुम्ही एक NS मध्ये टाका किंवा RL मध्ये टाका आणि ड्रॉप सेट करा 40 to 60 पर मिनिटचा. किती कराल, 40 to 60 ड्रॉप्स पर मिनिट. समजत आहे का, मी म्हटलं ऑक्सिटोसिन नॉर्मली प्रत्येक वुमनला द्याल,
द्याल तर ती पीपीएच होणार नाही, या भावनेने द्याल की आता ही वुमन पुढे जेही काही वेळ आहे बा, 1 मिनिट झाला डिलिव्हरी, ऑक्सिटोसिन टोचून दिलं, तर आता पुढे ही वुमन पीपीएच मध्ये नाही जाईल. पण कदाचित गेली, म्हणजे ब्लड लॉस जास्त झालं, माहित कसं पडलं, टॅकिकार्डिया सापडला, हायपोटेन्शन सापडलं, स्कूल पॅलर, हे सगळे सिम्पटम्स सापडले, अल्टर्ड कॉन्शियसनेस सापडलं, तर म्हणजे हे मदर जे आहे आता पीपीएच मध्ये जात आहे, ब्लड लॉस जास्त होत आहे. तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही काय कराल, अगेन 20 युनिट्स घ्याल आणि आयव्ही चालू करून द्याल. आयव्ही म्हणजे बोलस देणार आहे का नाही, युट्रस रप्चर होईल, तर आयव्ही बोलस नाही देऊ, त्या कंडिशन मध्ये आपण 1 लिटर एनएस मध्ये टाकू किंवा आयदर आरएल मध्ये टाकू, ठीक आहे. आणि सोबत तिथे ड्रॉप सेट करून देऊ डायल्फ्लोनी, तो किती राहील 40 to 60 ml पर मिनिटचा ड्रॉप सेट करून देऊ. हा झाला तुमचा ऑक्सिटोसिनशी रिलेटेड. त्याच्यानंतर ऑक्सिटोसिन देऊनही दिलं तरी ब्लिडिंग थांबत नाहीये, किंवा ब्लिडिंग हे खूप जास्त आहे, ब्लीड खूप जास्त होत आहे, आता तुम्ही त्यावेळेस काय कराल, त्यावेळेस जे नेक्स्ट अल्टरनेट ऑप्शन, जर ऑक्सिटोसिन नाहीये तुमच्याकडे, क्वेश्चन आहे तुमचा, अल्टरनेट ड्रग जो आहे ऑक्सिटोसिनच्या जागी जर अल्टरनेट ड्रग द्यायचा आहे तुम्हाला, तर अल्टरनेट ड्रग कुठला द्याल, तो द्याल मिझोप्रोस्टॉल. मिझोप्रोस्टॉल 600 to 800 mcg मायक्रोग्राम. किती द्याल, 600 to 800 मायक्रोग्राम्स, एवढा मिझोप्रोस्टॉलचा ड्रग आहे, डोज आहे, ठीक आहे. ऑक्सिटोसिन नसलेल तर, म्हणजे क्वेश्चन आला की पीपीएच आहे, वुमन आहे, पीपीएच आहे, ब्लड लॉस खूप आहे, शी प्रेझेंट्स विथ टॅकिकार्डिया, हायपोटेन्शन, कूल आणि कॅमी स्किन, तर तुमच्याकडे ऑक्सिटोसिन अवेलेबल नाही आहे, तर विच विल बी द नेक्स्ट प्रेफर्ड ड्रग, तर त्यावेळेस मिझोप्रोस्टॉल सबलिंग्युअली और रेक्टली. रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन कसं राहील, ऑक्सिटोसिन पहिले तर आयएम द्याल, नंतर तुम्ही प्रेफर करायचं आहे तर आयव्ही द्या एनएस किंवा आरएल मध्ये. पण आता तुमच्या जवळ ऑक्सिटोसिन अवेलेबल नाहीये, तर नेक्स्ट अल्टरनेट ऑप्शन काय, मिझोप्रोस्टॉल आहे, तर तो किती द्याल, 600 to 800 मायक्रोग्राम द्याल, बरोबर. त्याच्यानंतर ब्लिडिंग थांबतच नाहीये, आपण युट्रोटोनिक ड्रग्स पाहतो, ब्लिडिंग आता पहिले ऑक्सिटोसिन पाहिलं, मग मिझोप्रोस्टॉल दिलं, सबलिंग्युअली दिलं किंवा रेक्टली दिलं, तरी ब्लिडिंग नाही थांबत आहे, तर मग नेक्स्ट ड्रग ऑफ चॉईस जो आहे तो आहे अर्गोमेट्रिन, मिथार्जिन. अर्गोमेट्रिन किती द्याल, 0.2 mg आयएम, ठीक आहे. अर्गोमेट्रिन किती द्याल, 0.2 mg. मॅक्झिमम डोज किती देऊ शकता, मॅक्झिमम डोज 1 mg पर्यंत, 0.2, तर 5 वेळा रिपीट करू शकता, 5दा रिपीट करू शकता. पण अर्गोमेट्रिन किंवा मिथार्जिन जे आहे, यामुळे व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन क्रिएट होते, व्हॅझो कॉन्स्ट्रिक्टिव्ह इफेक्ट आहे, ठीक आहे. आणि सोबतच तिथे युट्राईन कॉन्ट्रॅक्शन सुद्धा इफेक्टिव्ह ड्रग आहे, पण डायरेक्टली नाही देत, कारण त्याचे साईड इफेक्ट सुद्धा जास्त आहे. जर मदर ही ऑलरेडी हायपरटेन्सिव्ह आहे किंवा प्री एक्लेम्शियाची कंडिशनची मदर आहे, जे ऑलरेडी प्री एक्लेम्शिया किंवा हायपरटेन्सिव्ह आहे, तर त्यामध्ये ऑलरेडी व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन असतं, ब्लड प्रेशर हे ऑलरेडी वाढलेलं आहे त्या मदरचं, तिथे अजून तुम्ही द्याल तर अजून ब्लड प्रेशर राईज होईल. म्हणून इट इज कॉन्ट्रा इंडिकेटेड, अर्गोमेट्रिन जे आहे कॉन्ट्रा इंडिकेटेड इन कशात, हायपरटेन्सिव्ह मदर्स आणि एक प्री एक्लेम्शिया किंवा एक्लेम्शिया मदर्स मध्ये हे पाहून द्यायचं आहे. जर नाही आहे हिस्ट्री त्या वुमनची हायपरटेन्सिव्हची किंवा प्री एक्लेम्शियाची, तर ड्रग सेफ आहे आणि इफेक्टिव्ह आहे मोर दॅन ऑक्सिटोसिन. आणि त्याच्यानंतर यांनी सुद्धा नाही थांबत आहे, तर नेक्स्ट जे ड्रग आहे त्याला म्हणतो आपण कार्बोप्रॉस्ट. नेक्स्ट जो ड्रग आहे तो आहे कार्बोप्रॉस्ट, ठीक आहे. तर हे 3 प्रकारचे ड्रग्स जे आहे ऍज अन युट्रोटोनिक ड्रग म्हणून आपण देऊ शकतो. हे कशात पाहिलं आपण, एटोनिक युट्रस मध्ये, क्लिअर आहे. मग नंतर हे सगळं झालं, मग आता इव्हॅल्युएट कसे कराल की नाही हे ड्रग इफेक्टिव्ह आहे, आयदर तुम्ही 20 युनिट चालू केलं एनएस किंवा आरएल मध्ये, आणि त्याचा इफेक्ट कसा माहित पडेल की नाही मदरची कंडिशन स्टेबल होत आहे, लावा डोकं, पल्स, हायपोटेन्शन क्लिअर होईल, ठीक आहे, मदर स्टेबल होणार आहे, तर ते इव्हॅल्युएट करू. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, व्हायटल्स. व्हायटल्स किती वेळपर्यंत घ्याल, क्वेश्चन आहे तुमचा. व्हायटल्स जे घ्याल तुम्ही पहिल्या अर्ध्या तासाल, फर्स्ट जर ब्लीड होत आहे तर पहिल्या अर्ध्या तासाल प्रत्येक 5 मिनिटानंतर. व्हायटल्स किती वेळाने घ्याल, प्रत्येक 5 मिनिटानंतर. आणि एकदा अर्धा तास निघून गेला तर त्या पुढचे जे 4 तास आहे, पुढचे 4 तास आहे, तर त्यामध्ये प्रत्येक अर्ध्या तासाल, म्हणजे पुढच्या अर्ध्या तासाल तुम्ही जवळपास 8दा घ्याल. समजत आहे का, पहिलेच्या ज्या अर्धा तास आहे सुरुवातीचा, सुरुवातीचा जो क्रुशियल, पहिले तर म्हटलं 2 तासाच्या अंतर तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची आहे, तुमचं सगळं व्हायला पाहिजे, व्हायटल्स वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही कामी लागून जायला पाहिजे. त्यामध्ये आता तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे की त्या मदरची कंडिशन कशी आहे, स्टेबल आहे की नाही आहे, एवढं सगळं करून, किंवा तुम्ही जे दिलं ते इफेक्टिव्ह आहे की नाही, तर ते माहित कशाने पडेल, व्हायटल सायन्सनी. तर तुम्ही इकडे देताय ऑक्सिटोसिन देताय किंवा मिझोप्रोस देताय, सोबतच आयव्ही फ्लुइड चालू आहे 3000 ml जवळपास तुम्ही कंटिन्यू देऊन राहिले मदरला हिमो, आता मदर ही रिकवर होत आहे की नाही, तर हे कशाने माहित पडणार आहे, व्हायटल सायन्सनी. तर व्हायटल सायन्स किती द्या पाहाल,
तर सुरुवातचेच महत्वाचे फेज आहे ना अर्धा तास, तर प्रत्येक 5 मिनिटाला पाहावं लागेल, प्रत्येक 5 मिनिटाला पाहावं लागेल की रिकवर होत आहे का नाही, सुरुवातचा अर्धा तास. आणि आता अर्धा तास झाला, ती स्टेबल झाली, तर सोडून देणार आहे का पाहणं? नाही. तर पुढचे जे 4 तास आहे त्याच्या प्रत्येक अर्धा तासाला, म्हणजे 1 तासाला 2दा जरी पाहाल पुढच्या 4 तासासाठी. क्लिअर आहे आता? ठीक आहे. एमसीक्यू आहे तुमचा की कशा रीतीने तुम्हाला इव्हॅल्युएट करू शकाल किंवा तुम्हाला माहित पडेल. तर आय विल चेक फॉर 5 मिनिट्स ॲट ड्युरिंग फर्स्ट 30 मिनिट्स अँड फॉर 30 मिनिट्स ड्युरिंग होल 4 hours. ठीक आहे. इफ ब्लिडिंग डज नॉट स्टॉप, आता हे सगळं तुम्ही केलं पण तरीही ब्लिडिंग जे आहे ते स्टॉप नाही होत आहे, सगळे मेजर्स केले, तर त्यावेळेस जर समजा ब्लिडिंग स्टॉप नाही होत आहे, ठीक आहे, म्हणजे ऑक्सिटोसिन दिलं, सगळं केलं, तर मग नंतर ब्लिडिंग स्टॉप नाही होत आहे, पण जेव्हा तुम्ही युट्रस पाहाल, तर युट्रस कसं पाहिजे? ब्लिडिंग स्टॉप नाही होत आहे तर युट्रस हे कसं पाहिजे? सॉफ्ट पाहिजे. पण तुम्ही जर पाहिलं की हे सगळे मेजर्स केले आणि युट्रोटोनिक दिले, जे ऑक्सिटोसिन दिलं, ऑक्सिटोसिननी इफेक्ट केला, ऑक्सिटोसिननी त्याचा इफेक्ट केला. ऑक्सिटोसिननी इफेक्ट म्हणजे काय करायचा होता? अंदर कॉन्ट्रॅक्शन्स बिगिन करायचे होते. आणि मग जेव्हा तुम्ही पाहिलं, फील केला फंडल एरिया, तर तुम्हाला सापडले की युट्रस हा हार्ड आहे. म्हणजे त्यांनी त्याचं काम केलं का? केलं की नाही केलं? पहिले तर सॉफ्ट होता, त्याच्यासाठी एवढे कुठाने गेले, बरोबर. मग तुम्ही सगळ्यात शेवटी काय केलं? ऑक्सिटोसिन दिलं. ऑक्सिटोसिन दिल्यानंतर अर्धा तास झाला, प्रत्येक 5 मिनिटाला पाहून राहिले, सोबत तुम्ही फील केलं काय? फंडस एरिया. मग सापडलं की फंडस जो एरिया आहे तो आता हार्ड झाला. म्हणजे मी म्हणू शकतो का ते इफेक्टिव्ह झाली ट्रीटमेंट, किंवा ऑक्सिटोसिननी त्याचं काम केलं का? केलं ना. पण तरीही ब्लिडिंग चालूच आहे. समजले का आता काय म्हणायचं काय? की युट्रस हे काय चुकलं का? पकडा फंडस. तर युट्रस हार्ड झालं. युट्रस हार्ड झाल्यावर ऍक्च्युली व्हायला काय पाहिजे? ब्लिडिंग ही स्टॉप झाली पाहिजे, पण ब्लिडिंग कंटिन्यू होतच आहे. तर मग तुम्ही इमॅजिन करा का नाही, हा एवढा खेळ केला तर हा युट्रसचा नव्हता, आतमध्ये प्लॅसेंटाचा बीट या फ्रॅगमेंट राहिलेला आहे. ठीक आहे, असंही म्हणू शकता. किंवा हे मग म्हणा की पहिलेच कोण नाही पाहिलं, पहिलेच पाहायला पाहिजे नव्हतं ना. ठीक आहे, तर त्यांचं असंही म्हणणं आहे की हो, तुम्हाला थोडी माहित आहे, पहिले तर युट्रस हा सॉफ्ट होता ना, म्हणून तुम्ही हे मॅटर सगळं काही केलं, पण नंतर हार्ड झाला, पण तरीही ब्लिडिंग स्टॉप नाही होत आहे. म्हणजे याचा अर्थ की प्लॅसेंटाचे टिश्यू, आपण सडनली टिश्यू पाहायसाठी नाही जाऊ शकत, कारण कॉम्प्लिकेशन खूप जास्त आहे इन्फेक्शनचे. तुम्ही एक्सप्लोर करत आहे ना युट्रस, ठीक आहे, आतमध्ये जात आहे, तर तिथे इन्फेक्शन जायचे चान्सेस आहे. पहिले तर आपल्याला एवढं माहित आहे की 80% चान्सेस काय पीपीएचचे? एटोनिसिटी. ठीक आहे, युट्रस हे कॉन्ट्रॅक्ट नाही करत म्हणून. आणि आपल्याला सापडलं का सुरुवातील नरम, सॉफ्ट सापडलं, तर तुम्ही लॉजिक लावू शकता 80% तर हेच म्हणते बा की एटोनिसिटीमुळे होते, आणि त्याच्यानंतर युट्रस हे सॉफ्ट आहे, तर म्हणून तुमचं लॉजिक कुठे जाईल? या सगळ्या कलाकृतीवर, बरोबर. मग एवढा कुटाणा केला आणि नंतर सापडलं की युट्रस कॉन्ट्रॅक्ट झाला, पण ब्लिडिंग हे स्टॉप नाही होत आहे. मग तुम्ही कशाला इंडिकेट कराल की नाही, प्लॅसेंटाचा एखादा तुकडा आतमध्ये राहिला, किंवा पेरिनियल इंजुरी झाली, किंवा टियर असेल, तर ह्या गोष्टीकडे आता लक्ष द्याल. एक तर मॅटर संपला, समजलं. तर नेक्स्ट जो आहे तो का पाहू आपण? टिश्यू आतमध्ये राहिला किंवा ट्रॉमा झाला असेल, पेरिनियल टियर, सर्वायकल टियर किंवा वजायनल टियर झाला असेल. क्लिअर आहे इथपर्यंत? आता युट्रस जो आहे हार्ड झाला आहे आपल्या ट्रीटमेंटमुळे, ठीक आहे. तर नेक्स्ट जे आहे